पसंती राहिल्या बऱ्याच संघ मालकांची. तो गोलंदाज सध्या आपण पाहतोय अप्पू बॉलिंग मार्क वरती. अप्पू कुंगळे गोलंदाजी मार्क वरती आलाय. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले सर. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार. याच गोष्टीचा मी उल्लेख केला की बऱ्याचशा पुरस्कर्त्यांची पहिली पसंती राहिलाय अप्पू. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. राया आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपण पाहतो खुशी 11 आई संतोषी माता आगरीपाडा आमगाव. जबरदस्त सामना. ओपनिंग पेअर नितेश आणि जितेन. ऑन साइडला स्विंग केलाय. खरा बॉल त्याचा समाचार घेतलाय. पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर. एक बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. कण्मणि अनबो मस्करचे आमचे पम्या देखील ऑनलाईन जोडले गेले आहेत. त्यांच्या वतीनं बॅक टू बॅक 3 विकेटसाठी म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी अप्पूला 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. अप्पूला आपण पाहत आहोत बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर फर्स्ट. यापूर्वी थोडा खराब बॉल त्याने टाकला. लेग स्टंप वरती फुल टॉस होता. ऑन साइडला स्विंग केला. डॉट बाउंड्री डॉट. पुन्हा एकदा यॉर्क लाईन बॉल अगदी आपण पाहतोय वेगवान पण पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉलचा अतिरिक्त धावेचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. एक्स्ट्राच्या मदतीने धावा संख्या पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 5. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ऑनलाईन जे प्रेक्षक आम्हाला जोडले जातात त्या तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील आम्ही सरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्पू कुंगले बॉलिंग मार्कवर. स्लोअर बन. धीम्या गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हर्सेटाईल बॉलर आहे हा. आणि खुल्या गटातलं क्रिकेट चांगला खेळलाय. लीग फॉर्मॅट मधील क्रिकेट देखील सातत्यानं कल्याण टिटवाळा परिसरामध्ये आपण त्याला खेळताना पाहत असतो. कल्याण ग्रामीण मध्ये देखील बहुतांश वेळी आयकॉर म्हणून त्याची पसंती आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना लावता राऊंड द लेग्स. अतिरिक्त धाव. लेग स्टंप मिस होतोय. पंच देखील जमिनीला हात समांतर करतात आणि अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. धावफलक सिंगलच्या मदतीने एक्स्ट्राच्या मदतीने पुढे 7 वरती. सिंगल 2 वाईट 2 डॉट 1 चौकार. आतापर्यंत या षटकाचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळणार तो जय गुंदवली आणि ओमसाई पडगा. आणि याच दरम्यान वन मॅन शो ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा हा रणसंग्राम. भावी सरपंच तथा आपण पाहतोय कार्यसम्राट जनसेवक नितेश दादा पाटील. वन मॅन शो यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. अप्पू अगदी आपण पाहतोय अतिरिक्त धावा खर्च करताना. खर तर चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये त्याची आपण नेहमी पाहतो. पण आज इथे मात्र कुठेतरी ती लय सापडत नाहीये. ते नियंत्रण गोलंदाजीवरती राहत नाहीये. सी इन क्रिकेट स्टँड फॉर कंट्रोल कन्सिस्टन्सी. ते तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. ओव्हर द विकेट ड्राईव्ह करतो. ऑन साइडला लॉंग दी कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. फिल्डर तिकडे तैनात आहेत. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी एक हाऊ वॉज दॅट अपील झाली अंपायर कडे पण अंपायर सहमत नाही आहेत. एकदा विकेट मिळाले आणि सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात. 9 चेंडू फेकले ज्यामध्ये 3 अतिरिक्त आणि 3 आणि 6 लीगल आपल्याला पाहायला मिळाले. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 10 ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. 10 धावा. खुशी 11 आई संतोषी माता अनगाव आगरीपाडा.
चला वेळ थोडा कमी घ्या विनंती आहे. राया संघ फिल्डिंग लगेच आपण लावून घ्या. कल्याण ग्रामीण परिसरामध्ये आपण पाहिलं तर दमदार प्रदर्शन नेहमी RCC राया संघाचा दबदबा प्रस्थापित झालेला आपण पाहिलं. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला बॉल बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 माईस कुंगलेला आपण पाहणार आहोत. हा देखील एक महत्वपूर्ण गोलंदाज राहिला. अनुभव आहे या खेळाडूकडे आणि अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पण आता फलंदाजी मोठ्या धाटमीनं करावी लागेल. बॅटची एज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शॉट तोडला. चांगला झेल मोहम्मदचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना खुश 11 आहे संतोषी माता. आंगवागरी पाडायला लागणार धक्का पहिला. आपण पाहतोय वन मॅन शो आमच्या नितेश दादा पाटील यांचं कार्याचा गुणगौरव करणारी ही स्पर्धा. आणि तथा आपण पाहतो आपल्या मंचावरती भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा ठाणे जिल्हा आदरणीय उमेश जयराम पाटील साहेब देखील विराजमान आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा नाव बॅक टू क्रिकेट. विकेट मिळाली आहे मईज कुंगलेला आपण पाहतोय. यावेळेस देखील टॉस होतोय. बॉल पडल्यानंतर गुड लेंथ वरून सातत्यानं बॉल उसळताना आपण पाहिले. अतिरिक्त बाउन्स, त्यामुळे तो बाउन्स तो फलंदाजांना भरपूर अडचणी निर्माण करतोय. यापूर्वी दिगंबरनं देखील तेच केलं. लेंथ बॉल हाताळले जिथे अगदी कधी चेंडू खाली राहिला तर कधी बाउन्स मिळाला चेंडूला. त्यामुळे त्या लाईनवरती त्या लेंथवरती जेव्हा बॉल पडतो तेव्हा भरपूर सारे अडचणी फलंदाजाला देखील इकडे निर्माण होतात. गोलंदाज तयार. माईच कुंगले पुढचा बॉल. खराब चेंडू आणि इथे मात्र काय घडलंय. लक फॅक्टर ऑन झालंय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यावरती मोहर लागली चौकाराची. पंजा खोलला हाताचा. 5 धावा. बॉल तयार. ओ द विकेट. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. फटका चांगला दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग पार. सरपंच चषक चौकार. राया गावचे उद्योजक अगदी आपण पाहतोय क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व किशोरदादा वाकडे यांच्या वतीने देखील राया संघाला भरपूर शुभेच्छा येतात. स्वागत आपलं देखील. प्रिन्स मूवीजच्या वतीनं ऑनलाईन ते जोडले गेलेले आहेत. रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय. ओ ग्रेट एफर्ट. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक एफर्ट. शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोहम्मद आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. धावा संख्या आपण पाहिली तर एकंदरीत गायकर आम्हाला माहिती देतील. धावफलक सध्या 20 वर. 20 रन्स ऑन दी बोट. धीम्या गतीचा बॉल. यावेळेस गती थोडी कमी केली. यापूर्वीच्या चेंडूच्या तुलनेच्या गतीमध्ये आपण पाहिलं. दोन षटकाचा खेळ संपन्न. 21 धावा आहेत. माफ करा. 21. आदरणीय उद्योजक विशालजी पाटील दादांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण करणार आहोत. वन मॅन शो आमचे नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडतोय. विशालजी पाटील दादांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पाहतोय. आणि त्यानंतर चिंचोलीचे उद्योजक निलेशदादा पाटील यांचा देखील सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत.
फटकार आमचे नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपल्या रॉयल मंचावरती आलेल्या सर्व व्यक्तिमत्वांचा. बॉलिंग मार्क वर आता अरमान कुंगलेला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. सिंगल मिळेल या संघाचा हा युवा गोलंदाज. यंदाच्या वर्षी देखील आपण पाहिलं, गतवर्षी देखील या गोलंदाजाने चांगलं इम्प्रेस केलं होतं. आणि मागील 2 ते 3 वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर हा गोलंदाज मात्र कल्याण ग्रामीण मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. पुढचा बॉल अरमान, वेगवान चेंडू आपण पाहतोय थेट यॉर्क लाईन बॉल. चांगली लाईन सापडली आता गोलंदाजाला आणि त्या चांगल्या लाईन वरती, त्या चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आणि आमचे सर्व मान्यवर आता पुन्हा एकदा आपल्यातून रजा घेत आमचे निलेश दादा पाटील असतील, विशाल दादा पाटील असतील आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा ठाणे जिल्हा आमचे उमेश जयराम पाटील साहेब असतील. तिन्ही मान्यवर आपल्यातून रजा घेतात. दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आपण वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेसाठी आलात, उपस्थिती आपली दर्शवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. कोला टाकलाय. हा वॉज दॅट अपील झाले पुन्हा एकदा. आणि तत्पूर्वी एक चोरटी धाव आपण पाहतोय. आणि राया संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि कल्याण ग्रामीणचे लाडके समालोचक आमचे रोशनजी संते देखील ऑनलाईन जोडले जात आहेत आणि त्यांच्याकडून राया संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. उद्यापासून कोंडेरीला ते देखील जोडले जातील आणि उद्या त्यांचा सामना देखील आहे. स्वागत आहे रोशन संते सर आपलं देखील. राया संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव ते देखील करतात. डॉट बॉल येतोय. अखंड आपण पाहिलं तर भिवंडी तालुक्यामध्ये या स्पर्धेची चर्चा सुरू आहे, ज्याचं कारण आमचे वन मॅन शो नितेश दादा पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरलंय. काय अफलातून गोलंदाजी केली अरमान कुंगलेनं. लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मी यापूर्वी उल्लेख केला, मागील 2 वर्षांच्या कालावधीमध्ये या गोलंदाजानं कल्याण ग्रामीण गटामधून इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे आणि आज देखील आपण पाहिलं खांडपेच्या तारेक क्रीडांगणावरती अगदी आपण पाहतोय लाजवाब गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलं. 3 षटकांचा खेळ संपन्न. 24 धावा पटलावरती एका गड्याची कत्तल. अगदी आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीण परिसरामध्ये नुकतीच सांगोड्याची स्पर्धा पार पाडली. तिथे बाबाळी संघाला परास्त करत असताना चॅम्पियनशिप पटकावली RCC रायानं. आणि उद्या देखील आपण पाहिलं तर मला वाटतंय पुन्हा एकदा सांगोड्याच्याच मैदानावरती त्यांना फायनलमध्ये खेळायचं आहे. प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 555, त्यासोबत सलग 3 चौकार असू दे किंवा सलग 3 षटकार असू दे, आमचे 555 ग्रुप अगदी आपण पाहिलं तर 555 सरकार वन मॅन शो नितेश दादा पाटील यांच्या वतीनं 555चं पारितोषिक पण दरम्यान फटका दमदार आपल्याला पाहायला मिळाला. आयांवरती आक्रमण केलंय. स्वागत केलं आयांचं सरपंच चषकामध्ये. सिक्सर.
आयान कुंगलेच्या विरोधामध्ये ठोकलेला हा षटकार. दोन गोलंदाज अगदी आपण पाहिले लास्ट 2 ओव्हरमध्ये मोस्टली जे गोलंदाजी करतात ते मागील 1 ते 2 वर्षामध्ये कल्याण ग्रामीण गटातून राया संघासाठी फार इम्पॅक्टफुल ठरलेले आहेत. स्वागत केलं आयांचं. फुल टॉस पद्धतीचा बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह फटका, सुंदर आहे. 4 मिळतील. धावांची आता वसुली सुरू झालेली आहे. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली, काउंटर अटॅकला सुरुवात. धावा 4. Check. फर्स्ट आज 2025 सरत आहे. 2025 जरूर संपत आहे. कुणाकडून काय चुकी झाली असेल तर आपापसातील वाद मिटवा. आणि ज्या प्रकारे चाबे संघानं आपसमध्ये वाद मिटवले, नव्यानं सुरुवात केली येणाऱ्या नव्या पर्वाची आणि थेट आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये ते दाखल झाले. त्याच प्रकारे प्रत्येक गावामध्ये जर या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या तर येणारे 2026 हे पर्व प्रत्येक गावासाठी फार जबरदस्त असेल. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत तब्बल आता 40 या आकड्यावरती. खुशी 11, आई संतोषी माता आमगाव आगरीपाडा संघ थोडा का होईना पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅकफुटला चालला होता, पण त्यानंतर केलेलं आयान कुंगळेच्या विरोधामध्ये आक्रमण आता मात्र एका चांगल्या टोटलवरती त्यांना जायचं. फाटी टोटल उभारली आहे 40. 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगले फटके आले तर मी म्हणेन एक सन्मानजनक नाही तर एक चांगली धावसंख्या धावा फलकावर लागेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंट मधून मागे आलाय. 2 धावा सहज मिळू शकतात, पण त्या वेगाने तुम्हाला धावावं लागेल. कदाचित तिसरी मिळेल. आता बॉल निसटलाय मागे. रिस्क घेतली नाहीये. मिळाली असती तिसरी धाव. महापोली संघाच्या खेळाडूनं अर्धशतक लगावलं होतं. तो अर्थातच उमेर डॉन यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. 999 रुपयाचं पारितोषिक आदरणीय गणेश दरे यांच्या वतीनं 999चं पारितोषिक. गॅप मध्ये खेळलाय. एंड टू द गॅप. वॅकंट एरिया शोधलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावांची गती वाढवणारा आगरीपाडा संघाला दिलासा देणारा चौकार. असं कुठलं गाव नाही रे जिथे आमच्या नितेश दादाचं नाव नाही र. लॉफ्टेड ऑफ पुन्हा एकदा आणखीन एक बेमिसाल फटका आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब टायमिंग. पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि उमर डॉन अर्धशतक ज्या फलंदाजाने या स्पर्धेतलं पहिलं लगावलं त्याला 999 999 पारितोषिक देऊन सन्मानित करत आमचे वन मॅन शो वन साइड हिरो नितेश दादा पाटील. दमदार कार्य सम्राट व्यक्तिमत्व. आणि 999 555 हा त्यांचा खर तर लकी नंबर आहे. 555 ग्रुप NS नितेशदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. डाव संपला पहिला आणि
सरपंच चषकातलं आतापर्यंत एकमेव अर्धशतक झळकावणारा फलंदाज महापोलीचा आपण पाहत आहोत. तुमेर डॉन म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू. गुड बॅटिंग, वेल प्लेड. जशी पुन्हा एकदा उत्तरार्धाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये तत्पूर्वी करूया परिवर्तन. मायक्रोफोन वरती मी तुर्ता छोटासा ब्रेक घेतोय, विश्रांती घेतोय आणि सरपंच चषकामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करण्याची वेळ. तत्पूर्वी टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तर चला दोन्ही संघांचे संघनायक सामना आपल्याला पाहायला मिळेल. ओम साई पडगा आणि गोविलेश्वर गुंदवली मध्ये. तर टॉसची प्रक्रिया आपण दरम्यान इथे पूर्ण करून घेणार आहोत. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला जोडले गेलेले आहेत आणि महत्वपूर्ण सामन्याचा टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आहे गुंदवली आणि दुसऱ्या बाजूला ओम साई पडगा. आपला सरपंच, आपला खासदार असा कॉल, आपला सरपंच कॉल आणि आपला खासदार आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे गुंदवली टीम कॅप्टननं. आमच्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण मंचावरती आमचे नितेश दादा पाटील वन मॅन शो सध्या फोटो सेशन आणि थोडी चर्चा करूया दोन्ही कॅप्टन सोबत. आपल्याकडे वेळ आहे. टॉस जिंकलाय गुंदवली संघ कर्णधार, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. काय स्ट्रॅटेजी, काय विचार मनामध्ये जेणेकरून तुम्ही पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे? चला हरकत नाही, शुभेच्छा आहेत. जास्त ते बोलत नाहीयेत पण टॉस बॉक्स मधून माहिती आहे गुंदवली संघाने जिंकला टॉस आणि प्रथम बॅटिंगचा घेतला निर्णय. काही क्षणातच लाईव्ह ऍक्शन लावून सुरुवात. उन्हाचा तडाखा प्रचंड आहे आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इथून ऐकूया आवाज. झू नांदुरकीचे एक नामवंत आणि लोकप्रिय समालोचक. क्रिकेट अनालाइज करणं त्यांना फार आवडतं आणि त्यांचं अनालायझेशन आम्ही ऑब्झर्व केलं, फार चांगलं आहे. नो डाऊट. ऐकूया आवाज. खेळाच्या या उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये भिवंडीचे लोकप्रिय समालोचक अर्थातच व्हॉइस ऑफ झू नांदुरकी टेनिस क्रिकेट समीरजी ठाकरे सरांना इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती खेळाच्या उत्तरार्धामध्ये. थँक्यू. आलो चेक. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर अँड वेलकम बॅक पुन्हा सर्वांचं सरपंच चषक. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. सरपंच चषक. सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील मॅडम
ज्यांच्या सन्मानार्थ ज्यांच्या नावानं भरवण्यात आलेला क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, आणि येथे टार्गेट 50 धावसंख्ये 51 धावसंख्येचं पार करावं लागेल. कामरान कुंगलेच्या सोबतीला अप्पू कुंगले टू ओपनर्स ऑन द ग्राउंड फ्रॉम RCC राया. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा. कौस्तुभ आलाय षटक क्रमांक पहिलं घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ फुल टॉस होता यावेळेला ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु येथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. आणि इथे एक्झॅक्ट काय घडलंय बघूया. ओव्हर द विकेट. ओ हो बॅटची कडा. फिंगर गोज अ बिग विकेट. पहिला मोठा धक्का लागतोय. कामरान कुंगले बॅक टू द डग आउट. शून्यावरती बाद होतोय. चला तर आता नितेश शरद पाटील साहेबांच्या वतीनं आता सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 सिक्सर 555 रुपये, लागोपाठ 3 विकेट 555 रुपये, लागोपाठ 3 चौकार 555 रुपये आणि अर्धशतक 555 रुपये अशी पारितोषिक या ठिकाणी दिली जाणार आहेत. प्रत्येकी इंडिव्हिज्युअली वैयक्तिक खेळासाठी पारितोषिक असणार आहेत. नवीन बॅटर माईज येतोय आणि कामरान कुंगले महत्वपूर्ण सामन्यामध्ये शून्यावरती आउट होतोय आणि शून्यावरती हा पहिला धक्का लागलेला आहे. लॉंग ऑन लाईक फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑफ लाईक फिल्डर सेट करण्यात आल्या माईज स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये कौस्तुभला तुम्ही पाहतात. पहिला बॉल खरं तर फुल टॉस होता, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही कामरानला आणि त्याच्यानंतर चांगला लेंथवर बॉल आपल्याला बघायला मिळाला, जिथे सफलता मिळून देत असताना 51 धावा काय बॅटिंग पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे 3 ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफुटला असलेला संघ एका एक या मॅचमध्ये पलटवार करताना दिसला. अंतिम षटकामध्ये 26 धावा पूर्ण करत असताना फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित, फक्त मिळेल 1 धाव. ओ धाव इथेही घेतली नाहीये, पुन्हा नकार दिलाय. जितेननं काय फटकेबाजी केल्यास 33 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. आणि इथे कौस्तुभनं आता चांगलं षटक सुरू केलेलं आहे. लेंथ बॉल ऑन साइडला पूल केलाय. हवे ते चेंडू मिड विकेटचा फिल्डर जज करतोय त्याच्या वाक्या बाहेर. बॉल सर भिरकावून दिलाय षटकार. पहिला षटकार त्या ठिकाणी आपण पाहतो आणि याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. जवळपास 13च्या सरासरीनं प्रत्येक ओव्हर मागे धावा जोडायचे आहेत आणि तो प्रयत्न आता माईच करतोय. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्यात आलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल, फक्त 1 धाव आणि 1 धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 7 धावा. कामरान जेव्हा जेव्हा लवकर आउट झाले तेव्हा तेव्हा जबाबदारी माईज आणि अप्पू कुंगलेवरती वाढली आहे, परंतु आज RCC राया संघासाठी पुन्हा तो रिस्पॉन्सिबल खेळ हे दोन्ही बॅटर या ठिकाणी करणार की कौस्तुभला ज्या प्रकारे सुरुवात मिळालेली आहे तो पुढे इथून अजून भेदक गोलंदाजी करणार. अप्पू समोर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जास्त आखोडी देण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर पॉवर प्ले.
पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली नाही, पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. यानंतर ओमसाई पडघा आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत तुम्ही पाहणार आहात. जय गोलेश्वर गुंदवली या दोन संघांदरम्यान लढत तुम्हाला बघायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ मित्रांनो तुम्ही पाहता, सरपंच चषक. खूप साऱ्या प्रेक्षकांनी खरं तर या स्पर्धेचा आनंद घेतला, एन्जॉय केला. आणि अशा स्पर्धा भरवणं खरं तर मित्रांनो गरजेच्या देखील आहेत. कुठेतरी आपल्या परिसरातील आपल्या तालुक्यातील क्रिकेटर्सना एक प्लॅटफॉर्म मिळत असं. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुखीचे दिवस आलेले आहेत. फार मोठमोठ्या स्पर्धा होतात, ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा, जिथे प्रोफेशनल लेवलचे क्रिकेटर येऊन खेळतात. आणि एक इन्कम सोर्स म्हणून देखील आता अनेक टेनिस क्रिकेटर या खेळाकडे बघतात. व्यावसायिक क्रिकेटर टॅप केला हलक्या हातानं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकत असताना तुम्ही बघताय धावफलकावरती 9 धावा. पार्टनरशिप इथून चांगली करावी लागणार आहे, कारण मोठं टार्गेट आहे. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. संतोषी माता अनगाव या टीमनं खूप चांगला केस साकारत असताना इथून 50 धावा स्कोर कार्डवरती लावू द्या. विशेषतः अंतिम षटकामध्ये जितेननं जो काउंटर अटॅक केला, लाजवाब. सेकंड ओव्हरमध्ये जयला तुम्ही पाहतायत राऊंड द विकेट. जयचा बॉल स्वीच हिट लगावण्याचा प्रयत्न होता माईकचा. हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तर अप्पू कुंगलेला जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडला या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज कुठेतरी गोलंदाजांना मिळतोय. माईक समोर चांगली गोलंदाजी, परंतु रिव्हर्सचा फटका, सर बॉल पॉइंटच्या पलीकडे येतोय, चौकार. रिव्हर्स खेळत असताना धावफलकावरती 4 धावा आता इथे स्कोर कार्डवरती ऍड केल्या गेल्या. माईकच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आतापर्यंत बघायला मिळाला. असं नाही की माईक वेगाने धावा बनवू शकत नाही. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न केला. इथे फक्त मिळेल 1 धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती लागल्यात. चेसिंग अ टार्गेट ऑफ 51 रन्स. या स्पर्धेमध्ये एक मात्र अर्धशतक तुम्हाला बघायला मिळालं, जे उमेर डॉनच्या बॅटमधून आलं होतं. आणि त्या अर्धशतकासाठी या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रणेते वन मॅन शो सन्माननीय नितेशजी पाटील साहेबांनी तब्बल 999 रुपयांचं पारितोषिक देखील दिलं. कमी गतीने टाकलाय, पूल करत असताना खडे खडे बॉलला पाठवल्या मिड विकेटच्या बाहेर. अप्पू कुंगलेचा क्लास हा मोठा क्लास आहे आणि त्याच्या बॅटमधून नेहमीच तुम्ही अंडर प्रेशर धावा येताना बघितल्यात. सिक्सर येतोय त्याच्या बॅटमधून आणि धावा 6 धावांच्या मदतीने पुढे 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. 20 रन्स. षटकारानंतर या ठिकाणी चांगली वापसी करतोय. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा 20 रन्स. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. आफ्टर 2 ओव्हर 20 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. वीस धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि तिसरं षटक जितेन बॉलिंग मार्कवर. येणारे 12 बॉल शिल्लक सामना जिंकण्याकरिता 31 धावांची गरज आहे. 31 रन्स
मोर रन टू विन, आने वाली 12 गेंदें, 31 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। ये काफी महत्वपूर्ण ओवर रहेगा इस बार गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जीतेन जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी। आखिरी ओवर में 26 रन कुल मिलाकर आयान के सामने वहां पर बनाए थे और उसी की बदौलत एक अच्छी टोटल खड़ी कर पाई थी टीम आनगांव। वाइड से ओवर द विकेट, इस बार गेंद हवा में लॉफ करना चाहते थे, पूरी तरह से बल्ले पर गेंद को नहीं ले पाए, लेकिन अच्छा संपर्क वहां पर देखने मिला और खासतौर से प्लेसमेंट लाजवाब और गेंद एक सा कवर बाउंड्री लाइन के बाहर आती हुई 4 रनों के लिए। ये अच्छा स्ट्रोक, उतना बेहतरीन, हालांकि टाइमिंग तो वहां पर कर नहीं पाए थे, लेकिन कहीं ना कहीं जो प्लेसमेंट है वो लाजवाब प्लेसमेंट, एक्स्ट्रा कवर के रीजन में इस गेंद को भेजा था। 4 रनों की मदद से टीम की टोटल अब 24 रनों पर जा पहुंची है। हालांकि ये टारगेट, ये चुनौती बड़ी है, लेकिन क्रिकेट का खेल है, इसमें कोई भी टोटल बड़ी या कोई भी टोटल छोटी मानी नहीं जाती। यहाँ से अच्छा खेल जो भी टीम कर लेती है वही टीम यहाँ से आगे बढ़ सकती है और वो खेल अब इस पारी में 22 के बल्ले से हमें देखने मिला है और अच्छा साथ दिया मेरे ख्याल से वहां पर अप्पू है। कामरान 0 पर आउट हुए थे, पहला करारा झटका लगा था। इस बार अच्छी फ्लाइटेड ये गेंद, अच्छी उछाल प्राप्त करते हुए गेंदबाज। वैसे भी वायद के जो गेंदबाज है उन्हें कहीं ना कहीं मौका जो रहता है अपने आप उनकी गेंदें दाहिने हाथ से बल्लेबाज उनके सामने कहीं ना कहीं बाहर निकलती है और कहीं ना कहीं वो जो स्विंग है उसी में कठिनाइयों में कई बल्लेबाज आते दिखे। इस बार छोड़ दिया इस गेंद को, लेकिन इस बार ये भी गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर रखी हुई गेंद थी और अंपायर का वाइड का इशारा था। हुआ एक्स्ट्रा रन वहां पर स्कोर कार्ड के ऊपर जुड़ती हुई 25 रनों पर अब ये स्कोर जा पहुंचा है। हालांकि पहले इनिंग का अगर कंपेयर यहां से की जाए तो फिर पहले 3 ओवरों में कहीं ना कहीं 24 रन बने थे, लेकिन उसके बाद क्या काउंटर अटैक हमें देखने मिला था। फिर एक बार हमारे बीच रॉबर्ट पाटिल जुड़ते हुए, इस बार स्विच हिट, क्या बड़ा स्ट्रोक, ये सबसे लंबा छक्का है, माइस के बल्ले से आता हुआ बेहतरीन सिक्सर, करारा झटका मेरे ख्याल से गेंदबाज को लगा होगा जिस तरह से स्ट्रोक को खेला है। आइए देखते रिप्ले में, जिस तरह से टाइम किया था वहां पर एक्स्ट्रा कवर और कवर के ऊपर से आता हुआ छक्का हमें देखने मिला मैच के बल्ले से। स्विच हिट, ऐसे लगा ही नहीं कि कोई दाहिने हाथ के बल्लेबाज ने रिवर्स से सिक्सर लगाया, ऐसा लगा कि कहीं ना कहीं बाएं हाथ के बल्लेबाज बीच मैदान में जिस तरह से टाइम किया था, बढ़िया बेहतरीन सिक्सर। हमारे बीच रॉबर्ट पाटिल अब जुड़ चुके हैं और हनुमान जी तरे साहब जिनकी टीम ने कल अच्छा प्रदर्शन किया, वीरेंद्र स्पोर्ट्स जय बजरंग बावले जो कि अंतिम 3 में पहुंचने वाली पहली टीम बनी थी सरपंच ट्रॉफी 2025 में। आपका हार्दिक स्वागत है। 31 रनों पर फिर एक बार ये रिवर्स हुक है, एक और बढ़िया सिक्सर, बढ़िया बल्लेबाजी बीच मैदान में माइस के द्वारा तोड़ फोड़ ये बल्लेबाजी करते हुए। हालांकि यहाँ पर मेरे ख्याल से स्टडी तो फिर एक बार मेरे ख्याल से गलत हो चुकी है, गलत साबित कर दिया। हम चर्चा कहीं ना कहीं कर रहे थे कि अप्पू कुंगले, कामरान कुंगले काफी खतरनाक बल्लेबाज है जिनके बल्ले से अच्छे रन हमें देखने मिलेंगे, लेकिन वहां पर कहीं ना कहीं 22 के बारे में सोचा ही नहीं था जिस तरह से वो टूट पड़े। 37 रन, 37 ऑन बोर्ड नाउ। अभी भी 14 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। आखिरी 8 गेंदें, जैसे कि आखिरी ओवर में पहले पारी में काउंटर अटैक किया था जीतेन ने, उसी अंदाज में अब जीतेन के खिलाफ काउंटर अटैक करते हुए 22। हालांकि ये दूसरी पारी है, रनों का पीछा करती हुई टीम आरसीसी राया। धीरे धीरे अब दर्शक यहाँ पर काफी अच्छी संख्या में अब जुड़ते हुए इस टूर्नामेंट का लुत्फ उठाते हुए यहाँ पर सभी का हार्दिक स्वागत है। फिर एक बार इस बार बढ़िया पंच किया था वहां पर, शॉर्ट कवर पर फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग, 1 ही रन। धीरे धीरे अब ये मुकाबला काफी अच्छा होता हुआ, जिस तरह से बल्लेबाजी हुई, जिस तरह से गेंदबाजी हमें देखने मिली, पूरी तरह से ये टीम गेम है। वैसे भी क्रिकेट ये टीम गेम है, वहां पर टीम वर्क तुम्हें अच्छा करना होगा, सभी 11 खिलाड़ियों को अच्छा प्रदर्शन करना होगा, तभी जाकर आप जीत सकते हो। और अब वो खेल पेश करते हुए दोनों भी टीमों, अप्पू कुंगले स्ट्राइकिंग एंड पर, इस बार धीमी रखी हुई गेंद थी, वेट एंड डिस्पैच, ये सीधी गेंद आती हुई कमेंट्री बॉक्स में, एक और चौका अप्पू कुंगले के बाद से।
ये बढ़िया पंच था। हालांकि डिब्बा खाने के बाद कहीं ना कहीं बाहर निकलने वाली गेंद थी और पंच किया था वहां पर थ्रू द कवर्स। बेहतरीन चौका लगाते हुए अप्पू कुंगले। क्या साझेदारी हमें देखने मिली है दोनों बल्लेबाजों के द्वारा। अब आने वाली 6 गेंदें और इस मुकाबले को जीतने के लिए अभी भी 9 रनों की जरूरत है। पूरी तरह से आरसीसी राया टीम के बल्लेबाज हावी होते हुए इस मुकाबले में अच्छी पकड़ बनाते हुए आरसीसी राया, जो कि कल्याण तालुका से, कल्याण ग्रामीण से बिलोंग करते हैं और मेरे ख्याल से पिछले 2 दिन पहले ही उन्होंने एक ट्रॉफी जीती थी सांगोड़े के उस टूर्नामेंट में। और अभी भी मुझे याद है सूरज केने के सामने आखिरी 2 गेंदों में जब 5 रनों की जरूरत थी तब अरमान ने गोल्डन 6 लगाया था और तब जाकर और ट्रॉफी वहां पर उठाई थी। और वही मोमेंटम बरकरार रखते हुए इस टूर्नामेंट में, इस प्रतियोगिता में जिस तरह से उन्होंने खेल दिखाया। अब आखिरी 6 गेंदें, 9 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। और आखिरी ओवर में गेंदबाजी करने के लिए टीम अनगांव की तरफ से दीपेश को मोर्चे पे लगाया गया। क्या आखिरी 6 गेंदों में ये 9 रन यहां से बचा पाएंगे? दीपेश तैयार, ओवर द विकेट। आखिरी 6 गेंदें, 9 की जरूरत। इस बार गेंद हवा में, सीधे बल्ले से उछाल दिया गेंद को डाउन द ग्राउंड, सीमा रेखा के बाहर। पहली गेंद पर लगाया छक्का और गेंदबाज दीपेश हक्का बक्का। वो इस बार फिर घूम के ये स्ट्रोक लगाना चाहते थे और पूरी तरह से अब इस मुकाबले को अपनी तरफ झुकाया बल्लेबाजों ने आरसीसी राय के। चलिए अगला मुकाबला जो होने वाला है टीम मेरे ख्याल से उमसाई पड़गा और जय गोल्डेश्वर गुंदोली के बनाम, जो कि 3 ओवरों का मुकाबला होने वाला है क्योंकि अब ज्यादा समय हमारे पास नहीं और काफी सारे मैचेस आज के दिन में हमें कवर करने। इस बार हल्के हाथों से ड्रैग किया गेंद को, 2 रनों की जरूरत थी और इसके साथ ही ये 2 रन आसानी से मुकम्मल करते हुए इन 2 रनों की मदद के साथ टीम की टोटल अब 51 रनों पर जा पहुंचे और इसके साथ ही इस मुकाबले को जीत लिया। मेनी मेनी कंग्रेचुलेशन। बढ़िया पारी आज माइस के बल्ले से हमें देखने मिली। चौकों की बौछार लगाते हुए, चौकों की बौछार लगाते हुए जिस तरह से बल्लेबाजी आज माइस ने की और उसी के बदौलत इस मुकाबले को आरसीसी राय टीम ने जीता है। मेनी मेनी कंग्रेचुलेशंस टीम आरसीसी राय और हैडलैक टीम अनगांव। आइए चलते भारत मैच अवार्ड यहां पर दिया जाएगा और नो डाउट वन एंड ओनली 37 रनों की अच्छी पारी माइस के बल्ले से हमें देखने मिली, वही इस मॅच के हीरो, मॅन ऑफ द मॅच। चला अनगाव संघ कर्णधार आपण आता ऑफिशियली या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आमच्या आयोजकांसोबत। चलिए मैन ऑफ द मैच का यहाँ पर अवार्ड दिया जाएगा माइस को। बढ़िया बल्लेबाजी, 37 रनों की पारी जिनके बल्ले से हमें देखने को मिली थी। हालांकि इस टूर्नामेंट में एकमात्र अर्धशतक लगाया जा उमेर डॉन, मेरे ख्याल से सिकंदर स्पोर्ट महापोली के, उनके द्वारा एकमात्र अर्धशतक इस टूर्नामेंट में हमें देखने मिला। हनुमान तरे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते माइजला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे। 37 धावांचा एक विस्फोटक डाव त्यानं साकारला। वेल डन माइज अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच। चला पुढील सामना जो सुरू होतोय तो सामना तुम्ही बघणार आहात ओमसाई पडगाच्या विपक्षामध्ये जय गोलेश्वर गुंदवली। आदरणीय